सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सव वर्ष तिसरे यामध्ये आपल्याला अनेक छान छान आपले मित्रमैत्रिणी लाभत आहेत. ते स्वतःसुद्धा दर्शनाला आलेले आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये नाटक क्षेत्रामध्ये मोठं नाव कमवलेल्या या व्यक्ती तेवढ्याच भक्तिभावाने तेवढ्याच श्रद्धेने या 21 संत यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी येत आहेत. तर असाच एक आपला हसरा गोड मित्र आपल्याबरोबर आहे. चला आपण त्याच्या भावना जाणून घेऊयात. हॅलो, नमस्कार, मी अभिनेता प्रणव रावराणे आणि मी अमृता रावराणे. आज आम्हाला दोघांनाही सकाळ समूहानं इथे निमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. इतका मोठा सोहळा आहे हा, खऱ्या अर्थानं भक्तीचा महाकुंभच आहे हा. कारण 21 संत महात्म्यांच्या पादुकांचं दर्शन इथे आपल्याला मिळतं आहे. सद्गुरूंच्या पादुकांचं दर्शन होतं आहे. याच्याकरता तुम्हाला भारत भ्रमण करावं लागेल, कारण पंजाबमधनं सुद्धा पादुका आलेल्या आहेत, गुजरातमधूनही आलेल्या आहेत. मला असं वाटतं की ह्या सगळ्या पादुकांचं दर्शन तुम्हाला एका ठिकाणी होतं. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपण मला असं वाटतं की त्या पादुकांचं दर्शन घेत असताना त्या संतांची जी काही शिकवण असेल किंवा त्या संतांचं एक दर्शन असतं आपल्याला, ते होत असतं. आणि ते पाहणं, मला असं वाटतं की प्रत्येक वेळी वाचन आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं जरी शक्य नसलं तरी मला असं वाटतं की नुसतं त्यांना पाहणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. त्यांच्याकडून इतकं नुसतं त्यांचे फोटो पाहता, त्यांच्या पादुकांवरती आपण मस्तक ठेवल्यानंतर सुद्धा इतकं डोक्याला छान वाटतं, शांतता आपल्या संपूर्ण आत्म्याला लाभते. मला असं वाटतं की ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते आणि तीच गोष्ट आज आपल्या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये ती निसटून गेलेली आहे. म्हणून मी सगळ्यांना अतिशय मनापासून विनंती करतो की हे 3रं वर्ष आहे, पण मी पहिल्यांदा आलो आहे. तर तुम्ही असं करू नका. तुम्ही देखील जे अजून राहिले असतील त्यांनी ह्या वर्षीच ह्याचा लाभ घ्या. 2 दिवसांचा हा सोहळा आहे. डोमसारख्या परिसरामध्ये प्रशस्त जागा आहे. सकाळने अतिशय उत्तम आयोजन त्याचं केलेलं आहे. गर्दी होणार नाही, काही नाही, व्यवस्थित तुम्हाला दर्शन मिळेल. कशाला भटकतो आपण म्हणूया ना की भारतभर, अरे इथेच जर डोममध्ये आपलं दर्शन होत आहे तर कशाला. आणि खास आपल्यासाठी त्यांनी आयोजन केलेलं आहे, तर आपण या संधीचा खरंच पूर्णपणे लाभ घ्यायला हवा असं मला वाटतं. आपण प्रत्येक वेळी जसं म्हणतो की आपण सगळीकडे नाही जाऊ शकत, तर आपल्याकडे जर ते स्वतःहून आले असतील तर आपण फक्त घरातून बाहेर पडण्याचा अवकाश आहे. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या आणि यांचं दर्शन घ्या, त्यांची पॉझिटिव्हिटी घ्या. बरोबर. आपण मी म्हटलं असं की साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. मला असं वाटतं की हा तोच क्षण आहे. अगदी दिवाळी दसऱ्यापेक्षाही मोठा क्षण आहे, कारण 21 संतांच्या आणि सद्गुरूंच्या पादुकांचं दर्शन आपल्याला लाभणार आहे. तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल. लवकर या आणि हा उत्सव साजरा करा. थँक्यू. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.